हॅलो. काही शरणांना विनंती करण्यात येते, कृपया 10:30 वाजलेले आहेत, तर आजचं व्याख्यान सुरू करायचं काय याचं कृपया थोडंसं मेसेजद्वारे कळवावं, म्हणजे आजचं व्याख्यान सुरू करता येईल. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आजच्या या श्रावण महिन्यातल्या आजच्या 19व्या पुष्पाला या ठिकाणी मी सुरुवात करत आहे. माझा विषय आहे शरण मोळगे मारय्या चरित्र व कार्य. आपल्याला माहिती आहे की 12व्या शतकात क्रांतीसूर्य महात्मा बसवण्णा आणि त्यांचे समकालीन शरण यांना मी इंजिनियर मा का कस्तुरे अभिवादन करतो. मी जलसंपदा खात्यातून उपकार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झालेलो असून निलंगा शहरात वास्तव्य असून लातूर जिल्ह्यात हे निलंगा शहर आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, वातावरण खराब आहे, त्यामुळे भेटीगाठी कार्यक्रम करणे इत्यादी गोष्टी आपल्याला दुरापास झालेल्या आहेत. त्यामुळं या कार्यक्रमात आपल्या विचारात आदानप्रदानात सातत्य राहावं, कनेक्टिव्हिटी असावी म्हणून LSS मार्फत हा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाचे प्रमुख शरण कोरणेश्वरप्पाजी विरक्तमठ उस्तुरी व त्यांचे 2 सहकारी, की त्यांचं नाव या ठिकाणी मी घेत नाही कारण त्या दोघांनीही नाव घेऊ नका अशी त्यांचीच विनंती आहे, म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही. यांच्या या LSS आणि इतरांच्या या प्रयत्नानं इलेक्ट्रॉनिक मीडियावरून फेसबुक पेज वरून अनुभव मंडप हा जो सुरू झालेला आहे, त्यान्वये श्रावण मासानिमित्त शरण चरित्रामृत या सदराखालील व्याख्याने दिनांक 21/7/20 पासून या ठिकाणी सुरू आहेत. ही व्याख्यानं पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर, विश्वभर पाहिली जात आहेत. त्यामुळं ही व्याख्यानं वरचेवर रस वाढत आहे. आजचे हे माझे 19वे पुष्प आहे. तसेच फेसबुक अनुभव मंडप वरून लाईव्ह श्रवण करणाऱ्या माझ्या सर्व बसवप्रेमी बंधू आणि भगिनींना माझा शरणू. या कार्यक्रमाचा उद्देश आपण समजावून घ्या. सुरुवातीला कुठल्याही मुद्द्याकडे जाताना या कार्यक्रमाचा उद्देश, कुठल्याही गोष्टीचा उद्देश माणसाकडे असतो, म्हणून तो माणूस तो काम सुरू करतो. तसं या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे असं मला वाटतं, ते मी सांगतोय. सर्व बसवप्रेमींना महात्मा बसवण्णा व 770 शरणांचे चरित्र कार्य, बसवण्णाचं चरित्र कार्य माहिती आहे, पण त्यांचे 770 जे शरण आहेत त्या प्रत्येकांचं इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या असं शरणांचं चरित्र आणि कार्य बऱ्याच शरणांना, बऱ्याच लोकांना किंबहुना मला सुद्धा ते तेवढं माहीत नाही. म्हणून यांचे चरित्र कार्य आणि वचन साहित्याची त्यांची ओळख आणि माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा प्रामाणिक उद्देश आहे. यात मी निवडलेले 770 शरणांपैकी एक शरण आहेत, ते म्हणजे मोळगे मारय्या. बरेचशा शरणांनी बरेचसे शरण घेतले, मला शेवटी मोळगे मारय्या घ्यावं असं सुचण्यात आलं आणि मी ते स्वीकारलं. 12व्या शतकात राजापासून महात्मा बसवण्णाच्या दरबारामध्ये 12व्या शतकात राजापासून रंकापर्यंतचे लोक शरण म्हणून तिथे सामील झालेले आहेत. अनुभव मंडपात दाखल झाले असे आपण पाहिलेले आहे. त्यात मोळगे मारय्या हे राजा महादेव भूपाळ काश्मीरचे राजे होत. म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत, रंकापासून राजापर्यंत या बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये, बसवण्याच्या कार्यामध्ये, शरण चळवळीमध्ये हे लहान मोठे सगळे सहभागी झालेले, त्याच्यात भाग घेतलेले आपल्याला पाहता येईल. या शरणासोबत आणखी 3 शरणांच्या चरित्राचा उहापोह, त्यांच्या वचनाचा उहापोह थोडक्यात या ठिकाणी केल्याशिवाय मोळगे मारय्यांचं चरित्र पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. शरणी महादेवी म्हणजेच राणी गंगादेवी हे राजा भूपाळांची पत्नी. शरण निजलिंग चिक्कय्या म्हणजे राजा भूपाळाच्या प्रदेशातला डाकू चिक्कय्या असा हे शरण आहे. आणि शरणी बोमतादेवी
हे शिवभक्तिनी निजदेवी ही राजघराण्यातीलच या भगिनी आहेत. त्यामुळे ह्या तिघाचं चरित्र थोडक्यात सांगणार आहे आणि आपल्याला मोळगे मारे यांचं चरित्र थोडं सविस्तर बघायचं. आता हे व्याख्यान पुष्प करत असताना काही टप्पे आम्ही पाडलेत. शिस्तीत राहावं, मुद्दे वाचायला, मुद्दे सांगायला आणि तुम्हाला समजायला कळावं आणि मलाही सांगायला थोडं व्यवस्थित वाटावं म्हणून या व्याख्यानाचे 4 भागात मी विभागणी केलेली आहे. पहिला भाग आहे पार्श्वभूमी. या पार्श्वभूमीमध्ये थोडंसं विश्लेषण करण्यात येईल 5 मिनिटाचं. पुन्हा दुसरा भाग आहे शरण मोळगे मारय्या व इतर 3 अनुषंगिक शरणाचं चरित्र आणि कार्य. यात सर्वप्रथम चिकय्याचं मी चरित्र घेतलेलं आहे, त्यानंतर मोळगे मारय्या व त्यांची राणी यांचं चरित्र घेतलेलं आहे आणि शेवटी बोंतादेवीचं मी चरित्र आणि 4थ्या नंबरला घेतलेलं आहे. आणि 3 नंबरला घेतलेलं आहे मोळकेरा. हे शरण दाम्पत्य जिथं राहत होतं बसवकल्यांच्या पलीकडे 22 किलोमीटरवर, तिथं मोळीकेरा हे गाव ऐतिहासिक शरणस्थळ म्हणावं लागेल. त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, त्यांची कर्मभूमी होती म्हणून त्यांचं मोळकेरा या गावाबद्दल सांगणं अतिशय गरजेचं आहे म्हणून ते एक मुद्दा 3 नंबरला आहे. आणि 4थ्या नंबरला आहे वचन व त्यावर विश्लेषण. सर्वात महत्वाचा हा मुद्दा 4थ्या नंबरला. त्यांचं एक वचन घेतलेलं आहे मी, त्यावरचं माझं विश्लेषण आणि त्याला सपोर्ट करणारे 2 वचनं या साहित्यामधून निवडून मी ते फक्त वचनं वाचून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण पार्श्वभूमीकडे आता पहिल्या भागाकडे या व्याख्यानाचे बोलतो. पार्श्वभूमीमध्ये भारतभूमीमध्ये आपल्याला माहिती आहे ही संताची भूमी आहे, हे समाजसुधारकाची भूमी आहे, महापुरुषाची भूमी आहे. हे अनेक लोक इथं मोठे मोठे जन्मलेले आहेत, अनेक क्रांतिकारी पुरुष या ठिकाणी या मातीमध्ये जन्मलेले आहेत. यात काही कर्तृत्वाने तर काही लेखान व कर्तव्याने मोठे झालेले. काही राजे महाराजे, काही क्रांतिकारी लोकांनी कर्तृत्वानं आपला ठसा उमटवला आहे आणि काही लोकांनी जे साहित्यामध्ये रस घेऊन साहित्य लिहिले आणि कर्तृत्व याची जोड घालून समाजाला उपदेश करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यात महात्मा बसवण्णा व 770 शरणांनी आपल्या कर्तृत्वाने आणि लेखानानं, यांच्याकडे दोन्ही आहे, कर्तृत्वाने लेखन, उपदेश लिखित आणि आपल्या कर्तृत्वानं संदेश, सक्रिय सहभाग ज्याला म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे. याचे मार्गदर्शन त्यांनी जगाला केलेले आहे. लिखाणात संत महात्म्यांनी काय केलेलं आहे, कुण्या संतांनी ओव्या गायल्या, कुण्या संतांनी अभंग लिहिले, कुण्या संतांनी दोहरे लिहून ठेवले, सांगितले, गायले, ऐकवले. तसेच काही संशोधकांनी, लेखकांनी, इतिहासकारांनी, संशोधकांनी गद्य रचना केली, काही संतांनी महात्मांनी पद्य रचना केली. पण महात्मा बसवण्णा शरणांनी या वेगळं केलेलं आहे. थोडासा ह्याच्यात वचन साहित्यात थोडा फरक आहे. यांची ही वचनाची रचना म्हणजे गद्यपद्य मिक्स, गद्यपद्य मिश्रित रचना आहे आणि ते समाजाने स्वीकारलेली आहे. आता वचन आणि वचन साहित्य याबद्दल 1 मिनिटाच्या आत मी खुलासा थोडा करणार आहे. वचन म्हणजे काय म्हणावं आणि वचन साहित्य कशाला म्हणावं. शरणांनी स्वानुभवातून निर्माण केलेलं अर्थपूर्ण रचना म्हणजे वचन. अगदी अतिशय सोपी व्याख्या, वचनाची सर्वात सोपी व्याख्या, शरणांनी स्वानुभवातून केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे वचन. अशा हजारो वचनांचा संग्रह आपण वचन साहित्य असं म्हणतोय. आणि हे साहित्य, हे वचन साहित्य आमच्या लिंगायत धर्माचं धर्मग्रंथ आहे. या वचन साहित्याला आमच्या लिंगायत धर्मामध्ये, स्वतंत्र लिंगायत धर्मामध्ये फार मोठं महत्व आहे. लिंगायत धर्मामध्ये याला अधिश्रोधार्य मानलेलं आहे. याची हमी काय, वचन का म्हणलं याला, दुसरे शब्द का वापरले आमच्या शरणांनी, वचन हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्याची हमी दिली आहे वचनाने. शरणांनी या वचनातून, या लेखनातून हमी दिली आणि शेवटी म्हणले हे आमचं वचन आहे. आपण बोलताना बोलतो ना, हा माझा शब्द आहे, हा माझा आधार आहे, ही माझी शब्द प्रतिज्ञा आहे, हे माझं वचन आहे, असं शरणांनी म्हणलेलं आहे. वचन ह्या शब्दामध्ये शब्द, प्रतिज्ञा याच्यापेक्षा जोर आहे. वचनातून महात्मा बसवण्णा व 770 शरण छातीठोकपणे हे सांगतायत की आम्ही लिहिलेले हे सत्य आहे, आम्ही लिहिलेलं एकदम खरं आहे, स्वानुभवातून केलेलं आहे, त्रिकाल बाधित सत्य आहे, तदनुसार तुमचे आचरण ठेवा. तुमचं एकच काम आहे, आम्ही लिहिलेलं आहे, त्रिकालबाधित सत्य आहे, असत्य कधीच होऊ शकत नाही, फक्त तुमचं आचरण त्या वचनानुसार ठेवा म्हणजे तुमचे कल्याण होईल, हे आमचं वचन आहे. असे वचनातून शरण तुमच्या कल्याणाची ग्वाही देतात म्हणून त्या लिखाणाला वचन हे असं संबोधलेलं आहे. या समाजोपयोगी साहित्य निर्मितीत महाराष्ट्रीयन साधू संतांनी मराठी भाषा वापरली. अनेक प्रांतामध्ये, अनेक राज्यामध्ये, अनेक देशामध्ये अनेक भाषा आहेत, पण या समाजोपयोगी साहित्य निर्मितीत महाराष्ट्रीयन साधू संतांचे साहित्य मराठी भाषेतून आहे आणि कालपरत्वे आणि आपलं वचन साहित्य हे कन्नड भाषेतून आहे. कर्नाटकामध्ये कन्नड भाषा मातृभाषा आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा मातृभाषा आहे आणि या दोन्ही प्रदेशात वेगवेगळी भाषा आहे. आणि कालपरत्वे व परिस्थितीनुसार भाषा लिपी वेगळी असते. भाषा लिपी वेगळी असली, लिखाण वेगळ्या स्वरूपाचं असलं तरी समाज प्रबोधनाचा व परिवर्तनाचा साठीचा हा विचाराचा धागा मात्र निश्चितपणे एक आहे, हे या ठिकाणी सांगावं लागेल. म्हणजे संत महात्मे
क्रांतिकारक पुरुष, समाजसुधारक, आपले शरण सर्व एका विचाराचे आहेत हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आता आपण मी पार्श्वभूमी संपवलेली आहे थोडक्यामध्ये. दुसऱ्या नंबरच्या व्याख्यानाचा टप्पा शरणांचं चरित्र व कार्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 4 शरणांपैकी सर्वप्रथम मी निजलिंग चिक्कय्याचे चरित्र 5 मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे. 12व्या शतकामध्ये जम्मू काश्मीर आपल्याला माहिती आहे आपल्या उत्तरेकडचं हे राज्य अतिसमृद्ध नंदनवन असं असलेलं हे भारताचं राज्य. ते 12व्या शतकामध्ये तिथं शैव धर्माचा प्रसार ह्या राज्यामध्ये होता. अनेक धर्मापैकी शैव धर्म प्रभाव या काश्मीरमध्ये होता. इथे महादेव भूपाळ नावाचा राज्य करत होता आणि त्याची पत्नी गंगादेवी हे सुखानं समाधानानं जनतेला आपलं लेकरू मानून आपलं प्रजेला आपलं अपत्य मानून राज्य करत होते. ते दोन्हीही शिवावर अफाट श्रद्धा ठेवणारे दोन्ही दाम्पत्य राजा राणी होते आणि ते न्यायाचं राज्य करण्यात त्यांचा हातखंडा होता. मग याच काळात काय तिकडे उत्तर भारताच्या उत्तरेला हा जम्मू काश्मीर आणि भारताच्या दक्षिणेला हा बसव कल्याण. तिकडे हे राज्य करत होते. आमच्या इकडं दक्षिणेमध्ये याच काळात दक्षिण भारतात बसव कल्याण इथं समाजसेवा ज्यामध्ये जे सुधारणेचं काम करायचे आहे त्यामध्ये शरणांचा प्रभाव फार मोठा होता. महात्मा बसवेश्वराज जे ह्या शरण 770 शरणांचे प्रमुख होते, या सुधार क्रांतीचे लिंगायत मुव्हमेंटचे प्रमुख, ते मानवतावादी कार्य पाहून अन्य लोक पूर्ण देशभरातून अनेक राज्यातून लोक तिथे येऊ लागलेले होते. अनेक लोकांचा ओघ इकडे बसव कल्याणकडे, महात्मा बसवनाकडे त्यांच्या विचाराच्या प्रभावामुळे, कार्याच्या प्रभावामुळे होऊ लागला होता. महात्मा बसवनाची कीर्ती अफाट वाढली, त्यांच्या कार्याचा गवगवा झाला. ते पाहून राजाला वाईट वाटलं. राजा म्हणायचा तिकडला मी चांगलाच आहे, मी शिवभक्त आहे, मी चांगलं बघतोय, मी प्रजा सांभाळतोय, पण माझ्याकडे लोक का येत नाहीत? महात्मा बसवनाकडे लोक एवढे आकर्षित का होतात? त्याच्यामुळे त्याने बसवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलला. त्याच्या मनात अश्व्या राजाच्या वाढली, राजा भूपाळाच्या, महादेव भूपाळांच्या मनात बसवनाबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्या द्वेषापोटी, त्या अक्षापोटी राजा भूपाळांनी बरेच प्रयत्न केले, लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला, लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोकांचा ओघ तिथं थांबत नव्हता. त्यामुळं त्यांनी शेवटी एक कुटील डाव रचला आणि महात्मा बसवण्णांचा खून करण्यासाठी त्यांनी या कामी त्यांचा विश्वासू डाकू गुंड ज्या प्रदेशातला निजलिंग चिक्काया या गुंडास बसवण्णांनी हत्या करण्यासाठी बसवण्याला पाठवलं राजा भूपाळांनी. मग जेव्हा चिक्काया दरमजल करत जेव्हा बसव कल्याणला आला तिथं स्थायिक झाला. तिथलं वातावरण त्यांनी पाहिलं. कुठले काम करायचं म्हणजे वातावरण पाहावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तिथली परिस्थिती पाहावं लागेल. साधे काम करायचं म्हणलं तर परिस्थिती पाहावं लागते, सर्वे करावा लागतो. हा तर चिक्काया एवढ्या मोठ्या माणसाचा सुपारी घेऊन आल्यासारखा आला होता राजा भूपाळाची मारण्यासाठी. त्यामुळं चिक्कायाने तिथली परिस्थितीचा अंदाज घेतला. चिक्कायाला काय दिसत तिथं? त्याने अभ्यास केला. तोही हुशार होता. एखादी गोष्ट करायची म्हणजे अभ्यास करून करावं लागलं, यश मिळणार नाही हे त्याला माहिती होतं, म्हणून तिथला अभ्यास केला. मग त्यांनी प्रवेश केला, तिथं राहिला त्यांनी. प्रत्येक शरणांचा, प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथं काय पाहिलं त्यांनी? तिथं अनुभव मंडप. महात्मा बसवण्णाच्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनुभव मंडप होते. बसव कल्याणला मुख्य अनुभव मंडप होता. त्या अनुभव मंडपामधली चर्चा शरण परिवार हे त्यांनी पाहिलं. मित्र परिवार वेगळा, पाहुण्याचा परिवार वेगळा, पण हा शरण परिवार होता. एका ध्येयाने पेटलेल्या, एका विचाराने पेटलेला हा परिवार असल्यामुळे हा शरण परिवार महात्मा बसवण्णाचा पुरस्कर्ता असल्यामुळे याचा प्रभाव हे निजलिंगावर पडला. निजलिंग पाहत होता कसं काय बघावं, कसं आहे, कुठं कोणी सापडेल का, कोणी फितूर सापडेल का, याचा तो अभ्यास करत होता. मग या अनुभव मंडपात शरण परिवार काय करत होता? वचनाची निर्मिती करत होता. ते ह्याने पाहिलं. समाजाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी ही असलेलं वचन, ही असलेली निर्मिती, लिखाण होत होतं. हे चिक्कायानं चांगलं हेरलं. पुन्हा दुसरं काय ते चालत होतं? प्रत्येक जण आपापल्या कार्यात मग्न होता. प्रत्येक शरण आपलं कार्य केल्याशिवाय आपलं पोटाला खात नव्हते. आरामात खाण्यात तिथं परवानगी नव्हती, फुकटचं खाण्यात परवानगी नव्हती, म्हणून प्रत्येक जण आपापलं कार्य करत होता आणि दासोह करत होता. दासोह म्हणजे काय? आपलं कार्य प्रामाणिकपणे करायचं आणि त्या कार्यातून आपला उदरनिर्वाह प्रपंच करायचा आणि उरलेला जे संपत्ती आहे, उरलेलं जे धन किंवा धान्य आहे ते गरजूसाठी वाटप करायचं म्हणजे दासोह. असं दासोह तिथं चालत होतं. एवढं बारीकीनं सगळं चालत असलेला हा चिक्काया मन लावून बघत होता. त्या ठिकाणी पुन्हा प्रबोधन व संघटन चालायचं. सर्वसामान्यांना जे कळत नव्हतं त्याचं प्रबोधन हे शरण करायचे. अनुभव मंडपात एकमेकाला मार्गदर्शन करायचे आणि संघटन पण होते. गणाचार पण यांच्याकडे होता. कारण एवढं मोठी चळवळ राबवायची म्हणजे त्रास होईल, कोणी विरोध करेल, नुकसान होईल, म्हणून याचं रक्षण करण्यासाठी गणाचार देखील तिथं होता. आणि त्या संघटनाचं पण ह्या चिक्कायाने बारीकीने निरीक्षण केलं. त्याला माहिती होतं आपण जर चुकून जर हल्ला केला बसवण्णावर आणि आपण जर सापडलो तर आपले तुकडे होणार आहेत हे चिक्कायाला माहिती होतं. म्हणून त्यांनी त्या संघटनेचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. बसवण्याचा सेवाभाव त्यांनी पाहिला तिथं. बसवण्याचा नम्रता आणि साधेपणा पाहिला. बसवण्याचा सेवाभाव, नम्रता आणि साधेपणा म्हणजे बसवण्णा रस्त्याने जात असताना, घोड्यावर जात असताना
जर समोरून किंवा बाजूने कोणी साधा माणूस आला त्यांना शरणार्थी केला तर बसवून घोड्यावरून उतरून त्यांना शरणागत करायचे, त्यांचा आदर स्वीकारायचा, म्हणजे नम्रता आणि साधेपणा याचा सुद्धा अभ्यास या चिक्कय्यांनी स्वतः पाहून केला. अहिंसा तत्व ह्या बसवण्याचं होतं, ते तर दिसलं त्या चिक्कय्याला. चिक्कय्या तर हिंसा करायला आला होता, पण याला अहिंसा तत्व त्या वातावरणात दिसल्यामुळं त्या अहिंसा तत्वानं सुद्धा प्रभावित झाला आणि असं प्रभावित होत होत तो बसवण्याच्या हत्या करण्यापासून दूर जाऊ लागला. आणि इत्यादी गुण त्यांचं पाहिलं त्यांनी आणि त्याचं मतपरिवर्तन झाल्या जमा झालं. तर मतपरिवर्तन झाल्यानंतर चिक्कय्या काय करतो बघा. अशा महात्म्याची हत्या जर आपण केलं, जो या संघटनेचा, जो या शरण परिवाराचा मुखिया आहे, तो जगासाठी कल्याणासाठी वचन लिहितोय. जाती धर्माच्या विरोधात, स्त्री शोषणाच्या विरोधात, जातीपातीच्या विरोधात, वर्णाच्या विरोधात जो काम करतोय ते जगत कल्याणाचं काम आहे, मानवाच्या कल्याणाचं काम आहे. आणि अशा माणसाला आपण जर मारलं तर त्या माणूस तर मरेल, आपल्याला शिक्षा होईलच होईल, प्लस इतर जनकार्य थांबेल आणि हे हिताचं नाही हे त्यांनी जाणलं. आणि मग शेवटी त्यांनी त्या बसवण्णाची भेट घेतली, त्यांची माफी मागितली, शरणागती पत्करली आणि तो बसवण्णाचा शरण बनला, साहित्याचा शरण बनला. एवढी परिवर्तन त्याच्यात झालं, हे गुण पाहून झालं. असं चिक्कय्याचं या ठिकाणी मतपरिवर्तन झाल्यानंतर पुढे काय घडलं बघा. ते मला सांगायचं येतं. इतिहासात असं एकच उदाहरण आहे का अशा वाईट लोकांचं, अशा गुंड लोकांचं, अशा कपटी लोकांचं परिवर्तन झाले? अशी काही उदाहरणं माझ्याकडे 2-3 आहेत. तथागत बुद्धाने अंगुलीमालाला भिक्खू बनवलेला आपण पाहिलेला आहे. अंगुलीमाला म्हणजे ते अंगठे ज्याने खुन करून अंगठे तोडायचा आणि त्याची माळ गळ्यात घालायची, म्हणजे किती माणसं मारली असं दाखवायचं. अंगुलीमाला ते तथागत बुद्धाने त्याची भेट घेतली, त्याला सुधारलं. त्यामुळे तथागत बुद्धाने सुद्धा अशाच एका अंगुलीमालाला भिक्खू बनवलं होतं, जसं बसवणे ह्याला चिक्कय्याला शरण बनवलं. महात्मा ज्योतिबा फुले मारेकऱ्यांचे त्यांनी मतपरिवर्तन केलं. त्यांचे खून करायला गेलेले संध्याकाळची माणसं त्यांनी मला मारणं तुमचं कल्याण होत असेल तर जरूर मारा म्हणून मान जेव्हा खाली केली त्यावेळेस ते मारेकरी शरण आले आणि त्यांचे सेवक बनले. महात्मा बसवण्णांनी तसं डाकू चिक्कय्याला शरण बनवलं. म्हणजे अनेक उदाहरणं इतिहासात आहेत जे महात्म्याला मारायला जातात, चांगल्या विचाराचा घात करायला जातात, ते तिथे शरण बनतात. एवढा प्रभाव, एवढं वलय ह्या महात्म्याचं असतं या ठिकाणी सिद्ध होतं. तर चिक्कय्याचं काय शरण झालं होतं मी थोडक्यात घेतोय, बरेचसे वेळ लागणार आहे म्हणून असं फक्त प्रकाश टाकतोय मी प्रत्येक गोष्टीवरती. आता चिक्कय्याचं कायक बघू आपण. चिक्कय्यात राहायला म्हणजे काय करणं गरजेचं आहे. बिना कायकाचं ते तर राहून खायला मिळत नाही किंवा तसं अलाउड नाही आहे ते. मग चिक्कय्याचं कायक काय होतं? जंगलात रानावनात जाणे, ताडपत्रांची पाने आणणे, जमा करणे, ते ताडपत्राची पाने विकणे आणि त्यावर ज्यांना वचन लिहायचे त्याला पाने देणे आणि ते मिळालेल्या संपत्तीतून आपला उदरनिर्वाह भागवणे, उरल्यातून दासोह करायला सुद्धा तो शिकला. त्याचं उळेश्वरा हे वचनांकित त्याने लिहिलं. त्यांनी काही वचनं केली, त्याचं वचनांकित जे होतं ते उळेश्वरा असं त्या चिक्कय्याच्या वचनाचं वचनांकित आपल्याला पाहायला मिळतं त्या साहित्यामध्ये. आणि वाईट संगतीमुळे माणूस वाईट होतो आणि चांगल्या संगतीमुळेच माणूस घडतो हे या मोठ्या उदाहरणावरून दिसतं. हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. नंतर चिक्कय्याचं असं काम करत असताना ताडपत्रे आणणे, विकणे, दासोह करणे, सहभाग घेणे चर्चेमध्ये हे काम करत असताना त्याचा एक मित्र बनला, रक्षक. चिक्कय्याचा एक रक्षक बनला, आपलं रक्षक मित्र बनला. नगर रक्षक जो होतो बसवकल्याणचा, गंगय्या नावाचा मित्र बनला. त्याची ओळख झाली, बसणं उठणं वाढलं. मग दुसरी रात्री सहज त्यांची मैत्री वाढली. मैत्री वाढल्यानंतर आपण बसतो या चहा पाण्याला, या जेवणाला, असं आपण आपल्याकडे पद्धत आहे, त्यावेळेस ती होती. म्हणून त्या गंगय्यानी चिक्कय्याला घरी आपल्या संध्याकाळी जेवणाला बोलवलं. आणि घरी घडल्यानंतर काय घडतं बघा. एवढा मोठा माणूस, एवढा गुंड पुन्हा शरण बनला, पण त्याच्या वाट्याला काय आलं हे बघा पुढे. मग त्या राजसेवक जेव्हा जे घरी गंगय्या आणि चिक्कय्या बसले त्यावेळेस राजवाड्यातून निरोप आला. योगायोग म्हणायचं, काय म्हणायचं तुम्ही ठरवा. राजसेवकाचा निरोप आला की गंगय्याला राजदरबारात बोलवलं, म्हणजे चिक्कय्याच्या मित्राला राजदरबारात बोलवलं. हे दोघे बोलत बसले, ते गप्पा मारत चर्चा करत बसले होते. पण बोलवण्यात आल्यामुळं राजवाड्याला खिंडार पडलेला आहे तेव्हा असं सांगून राजसेवकानं राजाची आज्ञा असल्याचं सांगून गंगय्याला बोलून घेतलं. मग गंगय्या तिकडे गेला. आज्ञेचा राजाचे हुकूम करायला होता आणि मित्र घरी होता आणि बायको घरी होती. बायको चन्नाजी घरी होती. मग राजाचा आदेश मानून त्यांनी सांगितलं दोघांना की मी जाऊन राजाची आज्ञा घेऊन हुकूम घेऊन येतो, म्हणून तो तिकडे गेला. पण घरी कोण होतं? चन्नाजी म्हणजे गंगय्याची बायको आणि चिक्कय्या दोघंच घरी होते. पण यावेळेस एक विचित्र जे घडून येते घडलं. एवढ्या गुंड माणसानं काही केलेलं नाही, पण गंगाजी म्हणजे चन्नाजी म्हणजे जे गंगय्याची पत्नी होती त्या पत्नीला चिक्कय्याचं शरीरयष्टी भावली किंवा तिच्यावर मन गेलं. वाईट भावनेनं, कुभावनेनं त्यांनी चिक्कय्याला विनंती केली. चिक्कय्याला आपल्या मनातली भावना सांगितली की बाबा तुझ्यावर मी भावलेली आहे आणि आपण असं वाईट कृत्य करण्याची माझी तयारी आहे. त्यावेळेस चिक्कय्या हादरला. एवढा मोठा गुंड, एवढा खुनी करणारा माणूस पण हादरला, कारण हा शरण बनला होता. त्याला वाईट वाटलं. त्यांनी सांगितलं की मित्राची बायको म्हणजे माझी बहीण असते.
कुठल्याही समाजामध्ये आपण वागतोय, आपल्या घरादारात, आपल्या समाजामध्ये आपल्या मित्राची बायको म्हणजे आपली बहीण आहे, हे आपण समजलं पाहिजे. याच्यावरनं हे चिक्कय्या आणि गंगय्यासाठीच महत्वाचं नाही, चनाजीसाठी महत्वाचं नाही, तुमच्या आमच्यासाठी ही संदेश असा आहे की आपल्या मित्राची बायको म्हणजे आपली बहीण समजून आपण वागलं तर बरेचसे आपले नामुष्की, बरेचसे प्रॉब्लेम, बरेचसे अस्वस्थता आपल्या समाजातून कमी होईल. या ठिकाणी त्या उदाहरणावरून आपल्याला घ्यायचं आहे. मग त्यावेळेस चिक्कय्यानी सरळ सांगितलं की त्याला मी असं करू शकत नाही, माझी बहीण आहेस तू, असं म्हणून सांगितल्यावर त्यांनी विरोध केला. ते झालं नाही. पुन्हा गंगय्या आल्यानंतर घरी बसले, गप्पा मारले, झोपले. सकाळी उठल्यानंतर सगळं त्या पत्नीनं आपल्या गंगय्याला, नवऱ्याला सांगितलं, पतीला सांगितलं की बाबा असं घडलेलं आहे. पण गंगय्याला माहिती होतं की आपल्या बायकोचा स्वभाव, चिक्कय्या असं करू शकत नाही, बायकोच चुकीची आहे असं समजून बायकोला त्यांनी खडसावलं, बायकोला शांत केलं. पण त्यांची पत्नी गप्प बसली नाही. त्याला चिक्कय्याचा बदला घ्यायचा होता. हे जखमी शेरणी म्हणल्यासारखं त्यांनी ते राजाला जाऊन कथन केलं, माझ्यावर असं चिक्कय्याने रात्रीतून बोलल्यानंतर घरी नवरा नव्हता, माझा पती नव्हता, मग चिक्कय्याने मला असं केलं, माझी हात धरला, माझी आबरू लुटण्याचा प्रयत्न केला म्हणून खोटे आरोप केले. मग ते तो खोटे आरोप केल्यानंतर राजाच्या भोवताली असे काही कच्च्या बुद्धीचे, कच्च्या कानाचे लोक असतात. राजा कच्च्या कानाचा लोक, त्याचे सल्लागार सुद्धा कच्चे असे. त्यांनी खरं त्या बाईचं म्हणणं ऐकून, त्या चन्नाजीचं म्हणणं ऐकून, खरं ऐकून त्यांनी चिक्कय्याला देहदंडाची शिक्षा सुनावायला भाग पडलं आणि राजाने देहदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांचं शिर धडावेगळे करण्यात आलं. असं हे चिक्कय्याचं थोडक्यात चरित्र सांगितलेलं आहे. या विचारानं आणि कर्तृत्वानं चिक्कय्या सुद्धा हा शरण परिवारात त्यावेळेस चांगला प्रसिद्ध होता. यानंतर आपण 3 आणि 4 नंबरला येऊ. 2 आणि 3 नंबर, शरण मुळगी माराई आणि शरणी महादेवी हे दाम्पत्य आहे. राजा राणी नंतर शरण शरणी. तिकडं काश्मीरमध्ये होते त्यावेळेस राजा राणी होते, इथं आल्यानंतर शरणी शरणी झाले. तर या दाम्पत्याचं मुळगी माराई आणि शरणी महादेवीचं चरित्र आणि कार्य आपण एकत्रित पाहू. दाम्पत्य असल्यामुळे ते सोपं जाईल आणि कमी वेळेत होईल. राजा महादेव भोपाळ आणि शरणी गंगादेवी हे 12व्या शतकात तिकडे काश्मीरात राज्य करीत होते. आताच मी पूर्वी थोडंसं उल्लेख केल्याप्रमाणे भारताचं नंदन असणारं राज्य, फळफळानं निसर्ग सौंदर्याने नटलेलं राज्य, त्यात शैव धर्माचा प्रभाव तिथे होता. शैव धर्म त्या ठिकाणी जास्ती पाळला जात होता. त्याची राजधानी मांडवीपूर होती आणि न्यायाचं राज्य हे शिवावर श्रद्धा असलेले हे दाम्पत्य राजा भूपाळ आणि शरणी महादेवी हे करत होते. याच काळात दक्षिणेत बसवकल्याण इथं महात्मा बसवांना यांचं कार्य चालू होतं. या कार्यामध्ये समाजसेवा, समाज सुधारणा इत्यादीचं कार्य, समाजसेवा करणे, समाज सुधारणा करणे, क्रांतिकारी बदल करणे, माणसाला माणूस म्हणून वागता यावं यासाठी योग्य ते प्रयत्न करणे, असं कार्य समाजसेवा आणि समाज सुधारणेच्या खाली महात्मा बसवांना त्यांचे शरण करत होते. ही दक्षिणेतली गोष्ट. मानवतावादी विचारानं सर्वच या ठिकाणी प्रभावित झालेले होते. महात्मा बसवरांचे मानवतावादी विचार, कुठल्या धर्मातला जातीचे विचार नाही, कुठल्या वैयक्तिक विचार नाही, समस्त मानवाला हितकारक असे विचार, यामुळं पूर्ण देश, पूर्ण परिसर तिथं प्रभावित झालेला होता. अन्य विचारधारेचे लोक, कुठले विचारधारा असो, ते सामील होत होते. ही विचारधारा सगळ्यात श्रेष्ठ आहे, या विचारधारेत काही दोष नाही म्हणून सगळे विचारधारेचे लोक या बसवण्याच्या विचारधारेमध्ये सामील होत होते. मग ते भोपाळच्या राज्यात काय झालं, काश्मीरमधले 6000 काश्मीरी शैव, 1-2 नव्हे, 6 नव्हे, 60 नव्हे, आता माझं व्याख्यान ऐकायला 60 लोक असतील कदाचित, पण भोपाळच्या राज्यातील 6,000 काश्मीरी शैव कल्याणला आले व त्यांनी शरण चळवळीत भाग घेतला. एवढा मोठा प्रभाव एका टोकाच्या देशात, एका देशाच्या एका टोकामध्ये दुसऱ्या टोकावर एवढा प्रभाव होतो. लोक 6,000 हजारोच्या संख्येनं लोक इकडे येतात. हे फार मोठं वैभव आमच्या बसवण्याच्या विचाराचं होतं, हे इथं दिसून येतं. यांची कीर्ती पाहिली सगळ्या लोकांनी. राजाला वाटलं, राजाने पाहिली कीर्ती ही, मग राजाला वाईट वाटलं. माझ्याकडे लोक येतील, बसवण्याकडे जातात. द्वेषापोटी त्यांनी काय केलं आपण चिक्कय्याच्या चित्रामध्ये पाहिलं. आता चिक्कय्याने काय केलं ते आपण पाहिलं. चिक्कय्या तिकडे रममान झाला, त्या कार्यात रममान झाला, शरण झाला, तेच काम ते करू लागला. मग त्यांचं म्हणणं आलं की मी एवढे रिपोर्ट घेतोय, एवढी माहिती गोळा करतोय, जासूस पाठवले, अनेक लोक पाठवले, माहिती घेतली, पण चिक्कय्यात रममान झालेलं कळलं. आपण पाठवलेले 6,000 लोक आपल्या शैव धर्माच्या तिकडे जाऊन त्यांचे शिष्य बनले. चिक्कय्या पाठवलेला मारण्यासाठी तिथं शरण झाला. अनेक जासूसने सांगितलं की हे फार मोठा प्रभावी माणूस आहे, अनेक विचाराचे लोक तिथं सामील व्हायलेत, त्यांना इथं बोलावणं शक्य नाही, चिक्कय्या मारून येणं शक्य नाही, असं जेव्हा त्यांना कळालं राजाला त्यांच्या गुप्तहेरामार्फत, त्यावेळेस राजाच म्हणला की बघू तरी आपण तिकडे जाऊ. एवढा मोठा राजावर परिणाम झाला आणि त्यांनी तात्पुरतं अशा दुष्ट कपटी लोकांना आपल्या प्रभावानं तात्पुरतं त्यांनी आपला मुलाला त्यांनी लिंगावर आता म्हणून मुलगा होता, त्यांना तो कार्यभार दिला आणि तो निघाला. अशा दुष्ट आणि ह्या लोकांना, दुष्ट लोक आहेत, काही कपटी आहेत, आपल्या प्रभावानं कोणी भिक्यू बनवलेला आपल्या देशामध्ये, आपल्या मायभूमीमध्ये कोणी माणूस बनवलं तर कोणी शरण बनवलं. आता आपण मागं पाहिलेलं आहे.
मग आता इकडे राजानं काय केलं, सगळी वाट पाहिली, सगळं कोणी येत नाही दिसलं, सगळे तिकडं सामील होतात हे दिसलं, सगळे तिथे शरण चळवळीत सामील झालं त्यांना कळलं. मग त्याने आपलं लिंगायतास आपला कार्यभार तात्पुरता दिला आणि मी जाऊन पाहून तर येतो बसवकल्यामध्ये नेमकं काय चाललंय, एवढं प्रभावी काय आहे नेमकं, मी अनुभवून येतो, ऐकण्यापेक्षा मी अनुभव घेऊन येतो, म्हणून तो निघाला. मग राजा निघाला तर आपल्याला माहिती आहे, पती निघाल्यानंतर पत्नीचं काम त्याच्या मागं जाणं ह्या खऱ्या धर्मपत्नीचं काम असतं. पण आपल्याकडे पतीला किती साथ पत्नी देतात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या कार्यात किती सहभागी होतात, हा वेगळा प्रश्न आहे. पण इथं असा संदेश घ्यायला आपण हरकत नाही की पतीने एखादा चांगला निर्णय घेतला, सतीपती किंवा पत्नीने चांगला निर्णय घेतला, कोणी असो, सतीपती जीवनामध्ये योग्य निर्णय ज्यानं घेईल त्याच्या मागे त्यांनी असलं पाहिजे. पतीचा योग्य निर्णय पत्नीनं मागं राहावं, पत्नीचा योग्य निर्णय पतीनं मागं राहावं, यालाच आपण सतीपती जीवन असं म्हणतोय. त्या अनुषंगानं स्वच्छनं राणी गंगादेवी पण सोबत आली, राजा भोपाळाच्या सोबत ती पत्नी पण निघाली. चला मी सुद्धा स्वच्छने येते, मला सांगायची गरज नाही, मला प्रेशर टाकायची गरज नाही, स्वच्छने ते त्यांची पत्नी आली. आणि मग बसवण्णांचे दोघांना कळालं देतं, असं राजे आलेत, काश्मीरचे राजा राणी आलेत. गुप्तराने बातमी दिली, मग राजांनी बोलवलं, महात्मा बसवण्णांनी बोलवलं, दोघांचं यथासांग राजा म्हणून स्वागत केलं, त्यांना मान दिला आणि त्यांना महामनेत घेऊन गेले. कल्याणमधील शरणांचं संघटन यावेळेस प्रभावी होतं. नंतर जेव्हा स्वागत झालं तेव्हा राजानं सुरुवात केली बघायला, राजानं बघायला सुरुवात केली, पूर्ण काय चाललंय इथं नेमकं आपण बघायचं आहे, बघण्यासाठी आलेले होते, तात्पुरते आलेले होते. मग त्यांनी काय काय पाहिलं बघा तुम्ही, कल्याणमध्ये त्यांना काय दिसलं, शरणांचं संघटन फार महत्वाचं आहे. आणि शरणांचं पुन्हा आपण म्हणतो की दोन वाघे एका जंगलात दोन वाघे एका पिंजऱ्यात राहू शकत नाहीत, दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत. पण इथं अनेक शरण, अनेक वाघ, अनेक विद्वान एका ठिकाणी वागत नांदत होते, कसलाही विरोध नाही. आमच्याकडं बऱ्याच ठिकाणी लोक जमल्यानंतर वाद होतात, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व मी तूपणाचे वाद होतात. पण इथं एवढे मोठे शरण, एवढे विद्वान 770 लोकांमध्ये कसलाच वाद नव्हता, कसलेच मतभेद नव्हते, असं संघटन या राजाने पाहिलं. कायक निष्ठा सगळ्यांची पाहिली त्यांनी. त्याला वाटलं काय 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 करतात आमच्या राज्यामध्ये, लोक काही बसून खातात, काही काम करतात, काही काम चुकवतात. पण इथं कायक निष्ठा आहे तिची जी पाहिली त्या लोकांची, राजा प्रभावित होऊन गेला. दासोह कसा चालतो, दान आणि राजा तिकडे दान करत होता, पण इकडे दासोह करत होता. दानामध्ये आणि दासोहामध्ये फार फरक आहे, याच्या विश्लेषणात मी जात नाही. अनुभव मंडप पाहिला, आदरभाव, समता, समानता, इष्टलिंग दीक्षा, प्रत्येकाच्या हातात लिंग आहे, प्रत्येकाच्या गळ्यात लिंग आहे. प्रत्येकाला मंदिरात जाण्या वाचून तुम्ही तुमच्या हातात लिंग धरा, मंदिरात जायची गरज नाही, अशीच पूजा करा, लिंग तुमच्या गळ्यात आहे, देव तुमच्या गळ्यात आहे, असं सांगणारे दीक्षा दिलेले लोक आणि दीक्षा घेणारे लोक आणि लिंग परिधान करणारे लोक इथं त्या ठिकाणी राजा आणि भोपाळाने त्याची पत्नीने पाहिलं. शरण संस्कृतीचा प्रसार कसा करता येतो, एखादी संस्कृती वाढवायची असेल तर ती माणसं अधिक संस्कृतीवान पाहिजे, माणसं अधिक चांगले बनलेले पाहिजे, स्वतः प्रभावीच पाहिजे, कृती केली पाहिजे, अशा लोकांनी त्या संस्कृतीचा प्रसार करत आहेत हे राजाला दिसलं. आणि ह्या गोष्टी राजा आणि राणीला दोघालाही भावल्या. या दोघांनी राजा राणीचं जीवन सोडलं, किती प्रभाव आहे बघा, किती मोठं कार्य सांगून आपला मुलगा आपल्याला सुधरत नाही, आपली मुलगी आपल्याला सुधरत नाही, आपला जावई आपल्याला ऐकून सुधरत नाही, पण एवढे लोक आणि एवढा राजा राणी सुद्धा यांच्या ह्या प्रभावानं सुधरतो. किती मोठी क्रांती, किती मोठं वागणं, किती सात्विक असेल, किती प्रभावी असेल, हे आपण कल्पना केलेली बरी. या राजा राणीची ही भावना सगळ्या भावल्या. या दोघांनी राजा राणीचं जीवन सोडायचं ठरवलं, जीवन जगायचं सोडलं, परत जायचं सोडून द्या, राजा राणी म्हणून जगायचं नाही, विसरून द्या नाव म्हणले, आम्ही राजा राणी होतं विसरलं त्यांनी. आणि शरण दाम्पत्याचे दासोहीमय जीवन जगण्याचं ठरवलं. जसं चिकया जगत होतं, इतर लोक जगत होते, तसंच आपण शरण म्हणून बसवण्याचे इथं राहू आणि आपलं कल्याण करून आयुष्याचं घेऊ, असं त्यांनी ठरवलं आणि ते तसं जीवन जगू लागले. मग आता हेच राजा महादेव भोपाळ. आता पुढे काय झाला, राजा हा महादेव भोपाळ होता, शरण मुळगी मार्या झाला, राणी गंगादेवी शरणी महादेवी झाली. हे ते नावं त्यांच्या कामामुळे पडली, कर्मामुळे पडली. काय म्हणजे मुळी विकून विकणाऱ्यामुळे, मुळी तयार करून विकणे म्हणजे मुळगी मारय्या, हा होता महादेव भोपाळ. शरणी महादेवी महादेवाची भक्त होती म्हणून इथे शरणी महादेवी झाली. ही अगोदरची राणी गंगादेवी आहे, या नावाने ते ओळखू लागले. जी दिनचर्या चालली, आता समर्थ झालं, सगळं प्रभाव झाला, सगळं ऐकलं, सगळं राहायचं ठरवलं, सगळं राज्य सोडलं, इथं राहून शरणाचं जीवन जगायचं ठरलं. म्हणजे दिनचर्या काय होती बघा यांची, राजा राणीची दिनचर्या. एवढे मोठे राजे, एवढे महालात ऐशोआरामात राहणारी ही मंडळी इथं काय करते बघा. कल्याण बाहेर झोपडी, तिथं राहायला कुठं महाल आहे, तिथं राहायला कुठं सेवक आहे, तिथं शेवला कुठं कोण आहे, हे दोघंच. कल्याणच्या बाहेर झोपडी, त्यांचं घर. यांनी काय करायचं, दररोज जंगलात जायचं आणि वाळलेली लाकडं तोडून मोळी बांधून विकायची. ओली लाकडं नाही, निसर्गाच्या विरोधात यांनी जगलेलं नाही, शरणाचं हे तत्व नव्हतं. त्यामुळे वाळलेली फक्त लाकडं तोडायची, झाडं तोडायची आणि ती मोळी बांधायची आणि ते बसवकल्यांमध्ये इतरत्र विकून आपल्या चरित्रात भागवायचा आणि उरलेल्या ह्याच्यातून शोकशातून मिळालेल्या ह्या मुळीच्या पैशातनं दासोह करायचा.
आता ह्या मोळी एवढा मोठा राजा होता महादेव भोपाळ, पण मोळ्या बांधून विकू लागला म्हणून त्या कामावरून मोळगी मारया, जसं आमच्यात घडलं. लिंगायत कोष्टी, लिंगायत तेली, लिंगायत माळी, अशा आपल्याकडे अनेक जाती आहेत. हे सगळे लिंगायत आहेत. ह्यांच्या कामावरनं ह्या जाती पडलेल्या आहेत. हे जर ह्या उदाहरणावरून आपण घेतलं आणि ह्या सगळ्याला आपण स्वीकारलं, इथं त्यांच्या राजा असलेल्या व्यवसायावरून मोळगी मार्या झाला राजा भोपाळाचा, महादेव भोपाळाचा. मग आमचे काही बांधव, आमचे काही समाजातले घटक, काही समूह, तेलीचं काम करतो म्हणून लिंगायत तेली झाला, कोष्ट्याचं काम करतं कपडे विणायचं म्हणून तो लिंगायत कोष्टी झाला, बुरुड लिंगायत बुरुड, टोपले विणणे, सुपा विणणे लिंगायतच, पण हे काम करता म्हणून तो तसाच झालेला आहे. म्हणून हे सगळे लिंगायत आहेत. म्हणून हे जातीपाती तोडून ह्याला जर जोडलं गेलं, या उदाहरणावरून आपण हा जर धडा घेतला तर हे सफिशियंट आहे. आपल्याला क्रांती करायची नाही, आपल्याला मोळी बांधून विकायचं नाही, एवढं श्रेष्ठही व्हायचं नाही, होऊ शकत नाही आपण. तरी पण आपल्या समाजामध्ये ही जी जातीपातीचे समूह आहेत, वेगवेगळ्या नावानं ओळखणारे आहेत, हे सगळं तोडून आपण रोटी आपला व्यवहार आहे, पण बेटी व्यवहार जर केला तर फार चांगलं होईल. त्यामुळे आपल्या लिंगायतामध्ये असणाऱ्या उपजाती तोडून आपण ह्या जोडण्याचं काम या उदाहरणावरून करावं असं मला वाटतं. आता इथे दुसरं काय, दोघे काय करायला, तिथं कन्नड शिकायला त्यांनी वचनं कन्नड म्हणून करायच्यात ना. बघा त्या वयामध्ये आपल्याला एखाद्या भाषा शिकली, नोकरी लागली, आम्हाला दुसरं काही शिकावं वाटत नाही, पण त्या वयामध्ये ह्यांनी कन्नड भाषा शिकू लागले आणि स्वकष्टातून प्राप्त संपत्तीचा दासोह करत करत आपण वचनं करायला लागले, वचनं लिहायला लागले. आणि पुन्हा दासोह म्हणजे आंबील, ह्या राणीची शरणी महादेवीची आंबील त्या ठिकाणी प्रसिद्ध होती. आणि एक प्रसंग असा ह्यांच्या आयुष्यामध्ये घडला की महादेव बसवणाकडे हे राजा राणी आहेत, मोठे लोक आहेत, उपभोग संसार आपलं वैभव उपभोगलेले लोक आहेत, ह्यांची इथं बंडाळ होईल, ह्यांचा इथं त्रास होईल म्हणून बसवण्णांनी सहज त्यांच्या घरी गेले आणि घरी जाऊन एक मोहरांची, सोन्याच्या मोहराची थैली, तिथला उपचार सर्व त्यांनी पाहुणचार घेतला, आंबील खाल्ली महात्मा बसवण्णांनी सोबत शरणासोबत, आणि आपल्याकडून नेलेली सोन्याच्या मोहरा भरलेली थैली गुपचूप ठेवून आले. म्हणजे राजा राणीला काम करायला, त्यांना जीवन जगायला सोपं जावं या उद्देशाने त्यांनी हे काम केलं. पण तेव्हा ह्यांना कळलं की ह्या दोघांना हे बसवून आणि हे गुपचूप आपल्यासाठी ठेवून गेलेलं हे बरोबर नाही. आपण तर त्यागी जीवन जगतो, कुठलाही परिग्रह करणं, संग्रह करणं हे योग्य नाही शरणाला. म्हणून त्यांनी पुन्हा राजा बसवण्याला बोलवलं, राजा राणीनी शरणानी, त्या मोळगी मारया आणि महादेवीनी, आणि बोलवून तुमची इथं हे पिशवीत तुम्ही ठेवून गेलेला आहात, हे आम्हाला ह्याची गरज नाही, आम्ही इथलं शरण जीवन जगतो आहोत, आमच्याकडे आमच्या कष्टाने मिळालेलंच आम्ही खाणार, उरला दासो करणार, ही तुमची आंबील खाऊ घातली आणि ही तुमचं सोन्याच्या मुद्रेची पिशवी घेऊन जा असं विनवणी केल्यानंतर महात्मा बसवण्याने ती पिशवी घेऊन परत आपल्या दरबारात गेले. तर असं हे जेवण एवढं जरी मोठे असले तरी एवढं त्यांनी बदल त्यांच्यामध्ये घडला. मग त्यांनी वचन निर्मिती केली. आता मोळगी मार्याची 820 वचनं आपल्याला सध्या उपलब्ध आहेत. एकूण वचनापैकी 1000 वचनं आपल्याकडे असलेल्यापैकी 820 वचनं या मोळगी मार्याची आहेत. त्यात त्यांनी बसव महिमा सांगितलेला आहे, अलमप्रभू व चन्नबसवनाची स्तुती पण त्यांनी तिथं केलेलं आहे, उल्लेख त्यांचा केलेला आहे. शरणी महादेवीची पण या त्यांच्या वचन साहित्यामध्ये 69 वचनं आहेत. मोळगी मार्याची 820 वचनं आणि शरणी महादेवीची 69 वचनं आपल्या या साहित्यामध्ये सध्या संशोधकांनी हुडकून काढलेली आहेत. सतीपती जीवनाचं महत्व या वचनामध्ये महादेवीने सांगितलेलं आहे. स्त्री पुरुष समानता कशी असावी, दाम्पत्य जीवन कसं असावं याचं महत्व सांगून संन्यासवादाचं यांनी खंडन केलेलं आहे. गृहस्थी जीवन जगा, सतीपतीचं जीवन जगणं गरजेचं आहे, संन्यासवादाचं खंडन शरणी महादेवीने त्याच्या वचनामध्ये केलेलं आपल्याला पाहता येईल. त्यात कथनी आणि करणे, ह्या राजा राणींनी कथनी आणि करणेमध्ये कसा फरक लोकांचा असतो, फरक असल्यानंतर काय होतं आणि ते फरक असू नये, ह्यांच्या कथनी करणे शरणाच्या फरक नव्हता, तसंच लोकांनी वागावं, कारण कथनी एक आणि करणे एक असं असू नये अशा भावनेनं त्यांनी ते वचनं लिहिलेली आहेत. महात्मा बसवण्णांनी सुद्धा मोळगी मार्यांना तेवढाच मान दिलेला आहे. मारया पिता असं महात्मा बसवण्णांनी मोळगी मार्याचं वर्णन त्यांच्या वचनात केलेलं आहे. महात्मा बसवण्णाच्या वचनामध्ये मारया पिता असं मोठेपणा त्यांनी दिलेला आपल्याला आढळून येईल. तसेच दाम्पत्याचा उल्लेख अक्का महादेवी व चन्नबसवण्णाने पण आपल्या वचनात केलेला आहे. या दोन जी शरण आहेत यांचा अक्का महादेवी आणि चन्नबसवण्णाने सुद्धा आपल्या वचनात उल्लेख करून मोठेपणा गौरव केलेला आहे यांचा. मोळगी मार्या व महादेवी यांना शरण साहित्यात अतिशय महत्व आहे. तात्काळ मतपरिवर्तन हे चांगल्या माणसात होतं, संवेदनशील मनामध्ये होतं. राट लोकांमध्ये तात्काळ परिवर्तन होत नाही. या संवेदनशील मनात हे परिवर्तन झालं. बाकी करोडो लोकात असे बदल शक्य नाहीत. म्हणून अशा शरण दाम्पत्यास माझं सत्यशः नमन. अशा प्रकारे थोडक्यात या दोघांचं या चरित्र या ठिकाणी मी थोडं संपवलेलं आहे. आता शरणी बोंता देवी 4था नंबर या शरणांचा, हे चारही जणांचं
चरित्र पाहिल्यानंतर हा चॅप्टर आपला संपणार आहे आणि ते योग्य होणार आहे. आता शरणी बोंतादेवी मांडवीपूर राजाची राजकुमारी निजदेवी होती. ही निजदेवी होती. राजा भूपाळ व गंगादेवी यांच्या मागोमाग ही पण प्रभावित होऊन कल्याणला आली. बघा कशी लाईन लागली ते. आमचा कार्यक्रम असेल एखाद्या शरणाच्या घरी, एखाद्या व्यक्तीच्या घरी, रस्त्याने म्हणून जातो पण घरात जात नाही. पण इथं पूर्ण राज्यातनं, पूर्ण देशातनं, जगभरातनं लोकांची रीग इकडं बसवकल्याणला लागली. काय प्रभाव असेल, काय विद्वत्ता असेल, काय त्याग असेल याची कल्पना न केलेली बरी. आपलं जजमेंट सुद्धा आपलं घेऊ शकत नाही आपण त्या बाबतीचं. त्यामुळं ही शरणी बोंतादेवी जी ह्या परिवारातली होती ती सुद्धा ते सगळं ऐकून इकडं आली. ती राजपरिवारातील ही तिचे नाव नंतर बोंतादेवी झाले. हे तिचे काय करूनच पडलं परत. ती बुद्धिमान होती जन्मताच, शिवसंस्काराने प्रभावित होती. म्हणजे शिवसंस्कार पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये त्यावेळेस आपल्याला दिसून येतं. शिव ज्याला आपण मानतो आपल्या संस्कृतीचा प्रणेता, शिवाचा या ठिकाणी प्रभाव चांगला होता. ती बुद्धिमान होती, शिवसंस्काराने प्रभावित झालेली होती. तिने शरण संस्कृतीचा अभ्यास केला. ती आली प्रभावित होऊन, पाहिली तर राहिलं, भेट घेतली लोकांची. भेट घेऊन पाहून काय केलं, शरण संस्कृतीचा तिने पूर्ण अभ्यास केला हुशार असल्यामुळे. व निष्फळ व शुष्क वादविवाद करण्यापेक्षा, आपल्या समाजामध्ये त्यावेळेचे लोक होते, आपल्या समाजात आताही आहेत, भरपूर लोक आहेत. नुसता वाद, नुसती चर्चा, म्हणजे नुसतं कोंडा नुसतं पाकडत बसणे कोंडा, असे लोक समाजाचे लोक त्यावेळेस होते आणि आताही आहेत. त्यामुळं ह्या बोंतादेवीला निष्फळ आणि शुष्क चर्चा, वादविवाद करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम, 1% असो, 2% असो, 50% चर्चा करण्यापेक्षा 5% काम करणं ह्या श्रेणीला आवडत होतं. म्हणून कल्याणमधील वास्तव्यात तिने काय केलं, तिचं कार्य कोणतं होतं, प्रत्येक शरणाचं कार्य, तिचं कार्य कोणतं होतं, रोग्याची सेवा करणे. निजदेवी पुन्हा बोंतादेवी झाली. रुग्णांना औषधं देणे. सोबतच तिने काम केलं की गोदड्या शिवायचं, गोदड्या. आणि गोदड्याला तेलुगूमध्ये तुम्हाला माहिती आहे बोंता असं म्हणतात. गोदड्या ते गरम असतं पांघरायला. त्यावेळेस एवढे मशिनरी नसल्यामुळे ते असे गोदड्या खराब कपड्याच्या शिवून ते रात्री शरीराच्या सर्वांसाठी वापरल्या जायच्या. आता थोडे कमी झाले ते. पण तेलुगूमध्ये ह्या गोदड्याला बोंता असं म्हणतात, बोंता. म्हणून त्या बोंता निजदेवीचं नाव त्याच्या कामामुळे बोंतादेवी झालं. बोंतादेवी गोदड्या शिवणारी असं नाव. औषधं द्यायची, लोकांना रोग्याला सेवा करायची, रोग्याला औषध द्यायची आणि गोदड्या शिवायच्या. या गायकासोबतच अनुभव मंडपात वचनं करू लागली. तिच्या वचनामध्ये स्त्री दास्यत्व, गुलामगिरी इत्यादीचा तीव्र निषेध केलेला आहे. वचनातून तिने या गोष्टीवर प्रहार केलेला आहे. स्त्री दास्यत्व आणि गुलामगिरी तिला अजिबात आवडत नव्हती. तिचे एकूण 5 वचनं सध्या वचन साहित्यामध्ये संशोधनकर्त्यांनी शोधून काढलेली आहेत. तिने या वचनामध्ये तिनं विद्रोह, स्त्री प्रतिष्ठा, श्रमनिष्ठा, कर्तव्यपरायणता आदी गुणांना महत्त्व दिलेलं आहे असं आपल्या वचनामध्ये दिसून येईल. अशा प्रकारे आपण मुळगी मारे आणि त्यांच्यासोबतचे ते काय 3 शरण आहेत त्यांचं चरित्र, कार्य, प्रभाव थोडक्यात पाहिलेला आहे. आता तिसऱ्या टप्प्याकडं आपण व्याख्यानाच्या येऊ. हे राजा राणी जिथं राहत होते ते मोळकेरा एक ऐतिहासिक शरणस्थळ आहे. हे जिथे राहत होते, जिथे त्यांची कर्मभूमी होती, जिथे त्यांनी वास्तव्य केलं, जिथे त्यांनी वचनं लिहिली, जिथे त्यांचा प्रसार प्रभाव आहे, जे प्रेरणास्थान तुमच्या आमच्यासाठी आहे, ते मुळकी मारय्या वरून मोळकेरी असं त्या गावाचं नाव पडलेलं आहे. हे स्थान कुठं आहे, कर्नाटक राज्यामध्ये बिदर जिल्ह्यामध्ये हुमनाबादच्या जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर हे गाव आहे मोळकेरा. हुमनाबादपासून 6 किलोमीटर आणि बसवकल्याणपासून 22 किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. पाहण्यासाठी बसवकल्याण आणि रोडवर असल्यामुळे सोपं जातं. कोणी हे गाव, इथली पूर्ण स्थळ, गुहा हे प्रत्येकाने पाहावं असं आहे. हे स्थळ मुळगी मारय्या व महादेवीची निवासभूमी, कायक व दासोभूमी नव्याने शरणभूमी आहे. शरणासाठी प्रेरणादायी हे ठिकाण आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या गुहा आहेत. सच्छिद्र खडकात कोरलेलं हे ठिकाण आहे. त्यामुळे इथं गरमीत थंड आणि थंडीत गरम, एअर कंडिशनरला म्हणतो आपण, सध्या आपण कृत्रिम एअर कंडिशनिंग करतो, पण त्या ठिकाणी या गुहेमध्ये सच्छिद्र खडकात खोदले असल्यामुळं त्यावेळेस त्या शरणाने आपली बुद्धिपणाला लावून, त्यावेळेस इंजिनियर खरंच किती आमच्यापेक्षा किती भारी होते इंजिनियर हे यावरून लक्षात येतं. थंडीत गरम आणि गरमीत थंड राहणारं ते ठिकाण, गुहा, असं त्या ठिकाणी त्यांनी कोरलेल्या होत्या. या शरण दाम्पत्याच्या मूर्ती तिथं बसवलेली आहे. येथे अनाम वृक्ष नावाचा एक वृक्ष आहे आणि तो वृक्ष मुळगी मारय्याच्या जमा केलेल्या मुळीच्या लाकडापासून वाढलेला आहे असा कयास आहे. इथे पाण्याची विहीर आहे, हौद आहे, अनेक प्रकारची व्यवस्था आहे. त्या देखभाल दुरुस्तीसाठी सध्या शिवशरण मुळगी मारय्या देवस्थान समिती त्या गावची तिथं काम करते. 14 एकराचा हा परिसर आहे. 14 एकर परिसरामध्ये हे मोळकेरा आहे. या शरणींचं मुळगी मारय्या आणि
शरणींचं जे काही ठिकाण होतं ते 14 एकरात पसरलेलं आहे आणि ही भूमी आमची ऊर्जा स्थान आणि प्रेरणास्थान आहे हे नक्की जाऊन बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. येथून आणखीन एक नवलाची गोष्ट आहे, एक विशेष गोष्ट त्या ठिकाणी आहे. ह्या मोळकेरापासून एक 500 मीटरवर तुम्ही गेलात तर डोंगर आहे, भंडार गुत्ती. खरं तर हे आजकाल या डोंगरावर जायला हरकत नाही कोणी. इथं हे सोनं सापडतं म्हणजे डोंगरावर गेल्यानंतर. जर तिथे गेल्यानंतर आपल्याला जर अर्धा पाव किलो सापडलं तर फार मोठं काम होणार आहे. सध्या सोन्याचा भाव 60,000 रुपये तोळा आहे. तिथं जाऊन खरं तर भेट द्यायला पाहिजे आणि अर्धा पाव किलो सापडलं चुकून तर घेऊन यायला हरकत नाही. तर या ठिकाणी जरूर सर्वांनी भेट द्यावी. मी निवेदन करतोय की एवढं व्याख्यान ऐकून जर या ठिकाणी भेट देण्याची कोणाला इच्छा झाली पूर्ण महाराष्ट्रातनं देशातनं आणि काही लोकांनी इथे जाऊन भेट दिली तर ते फार उत्तम आणि चांगलं होणार आहे. आता चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात आपण येऊया. शरण मुळगी मारे यांचं वचन आणि त्यांचा अर्थ. शेवटचं वचन आपल्या व्याख्यानाचा आजचा शेवटच्या टप्प्याकडे मी वळलेलो आहे. वचन, त्याने वचन घेतलेलं साधं. वचनं सोपी आहेत, थोडं डोक्यावरली अर्थ कळतो. फार गूढ, फार कोड्यातली वचनं नाहीये. अर्थ कळणाऱ्याला फार लवकर कळतो. फक्त शांत ठेवून ते वाचलं पाहिजे. एक वचन आहे त्यांचं. मुळगी मारे याचं वचन आहे. पाण्यात भिजलेले लाकूड, पाण्यात भिजलेले बरं का, ओलं नाही. पाण्यात भिजलेले लाकूड अग्नीत टाकले तर, ऑलरेडी आमची चूल पेटलेली आहे, अग्नी पेटलेला आहे आणि त्याला ते जाळ वाढवण्यासाठी, ते जाळ कायम ठेवण्यासाठी, आमचा स्वयंपाक करण्यासाठी आम्हाला वाळलेलंच लाकूड चुलीत घालावं लागते. पण इथं वचनकारांनी वचनात असं लिहिलंय, पाण्यात भिजलेलं लाकूड अग्नीत टाकले तर. पाण्यात भिजलेले हा दृष्टांत आहे. दृष्टांतावरून सिद्धांताकडे आपल्याला जायचं आहे. वाळलेल्या लाकडासारखे ते शुद्धचित्त होऊन पेटेल काय. इथं कसं आहे, आपल्या वचन साहित्यामध्ये कन्नड वचनाचा भाषांतर मराठीत केलेला आहे आणि मराठीत भाषांतर करताना काही ठिकाणी थोडेफार शब्द परफेक्ट वापरले गेलेले नसावेत या मताचा मी आहे. कारण वाळलेल्या लाकडासारखे ते शुद्धचित्त होऊन पेटेल काय. शुद्धचित्त होऊन लाकूड पेटतं, असं शुद्धचित्त होऊन हा शब्द वापरलाय. कदाचित ट्रान्सलेशन करताना ही गडबड झालेली असावी. पाण्यात मिळालेले लाकूड अग्नीत टाकले तर वाळलेल्या लाकडासारखे ते शुद्धचित्त होऊन पेटेल काय. हे झाला दृष्टांत. सिद्धांत काय, त्याचप्रमाणे दांभिकांना निजवस्तू मिळेल काय. दांभिक म्हणजे माणसाकडे हे झुकलेलं आहे पुन्हा वचन, आणि दांभिक माणसाला निजवस्तू मिळेल का असा प्रश्नाचं चिन्ह या ठिकाणी वचनकर्त्यांनी टाकलेलं आहे. निकळंक मल्लिकार्जुना. निकळंक म्हणजे निष्कलंक, कसलाही कलंक न लागलेलं असं मल्लिकार्जुन देवा, त्याला हे वचन त्यांनी समर्पित केलेलं आहे. ते वचनाची मुद्रा वचन निकळंक मल्लिकार्जुना असं आहे. आता आपण थोडा अर्थ पाहू. या वचनात योग्य परिणामासाठी थोडक्यात सांगतो मी, मुद्देसूद आपल्याला आणि परिणामकारक बोलून पुढे जायचं आहे. या वचनामध्ये योग्य परिणामासाठी योग्य साधन वापरावं असं सुचवलं त्यांनी. काही तर साध्य करायचं आणि काही साधन वापरलं तर ते साध्य मिळू शकत नाही, हे सरांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. या योग्य परिणामासाठी योग्य साधन वापरावं या दृष्टांतातून सिद्धांताकडे नेणारे अर्थपूर्ण असं हे वचन ओल्या लाकडाचा जाळण्याचा दृष्टांत आहे आणि माणसाकडे, दांभिक माणसाकडे येऊन त्याला सुख मिळणार नाही, तो परमपदवीपर्यंत पोहोचणार नाही, हा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. आता बघा तुम्ही, दुसरी गोष्ट आणखीन आपल्याला उदाहरण देता येईल. साधन सुचिता. कुठलेही ध्येय साध्य करायचं असेल तर साधन कसं शुद्ध पाहिजे, तुमचं काम कसं त्या साधन त्या ध्येय प्राप्तीसाठी कसं योग्य साधन पाहिजे, हे आणखीन 2 उदाहरण तुम्हाला मी पटवतो. या वचनाला पुष्टी देण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. महात्मा गांधींचं साधन काय, साध्य काय होतं. महात्मा गांधीचं साध्य, राष्ट्रपिता, तुमच्या आमचे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं उद्देश, यांचं ध्येय काय होतं, देशाला स्वातंत्र्य मिळवायचं. अनेक आमच्या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या हातामध्ये बॉम्ब होते, शस्त्र होती, काट्या होत्या, दगड होते. महात्मा गांधीकडे पाहिलं तर अहिंसा होती, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. फक्त निसर्गाने दिलेलं शरीर, फक्त खाली पंचा उघडं शरीर त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी म्हणले की अहिंसा हे माझं साधन. साध्य कोणतं, देश स्वातंत्र्य करायचं, एवढं मोठं साध. दुश्मन शासनाच्या हातामध्ये गोळ्या घालायला बंदुका आहेत, बॉम्ब आहेत, फाशी द्यायला दोर आहे, पण यांच्या हातात काहीच नाही. हे उघडे समोर उभं राहून म्हणले की माझं ध्येय, माझं भारताला स्वातंत्र्य आणि माझं साधन आहे अहिंसा. ध्येय मोठं, साधन किती शुद्ध आहे हे बघा तुम्ही. दुसरं एक आणखी उदाहरण देता येईल. भगवान महावीराचं जगत कल्याणाचं यांचं ध्येय होतं. जगत कल्याण. भगवान महावीर साधन काय होतं, अहिंसा, अपरिग्रह. महात्मा गांधीची तीच अहिंसा या ठिकाणी दिसून येते, महात्मा गांधी स्वीकारलेली. आणि अपरिग्रह म्हणजे संग्रह करायचा नाही कुठल्या गोष्टीचा, आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं, बाकीचं समाजाला देऊन टाकायचं. अपरिग्रह, त्याशिवाय समाजाचं कल्याण होऊ शकत नाही. सर्व साठवून तुमच्या घरी समाज उपाशी मरतोय, समाजाला गरजू व्यवस्था मिळत नाहीत गरजवंतांना, मग समाज कसा जगल. तर थोड्या लागणाऱ्या वस्तू ठेवायच्या आणि बाकीच्या उरलेल्या लोकांना देऊन टाकायच्या, त्याला अपरिग्रह असं
महावीर भगवान महावीराचं या ठिकाणी साधन किती शुद्ध आहे बघा, विचार किती शुद्ध आहे. तसं या ठिकाणी यांनी म्हणलेलं आपल्या वचनकारांनी, त्याचा अर्थ आपण बघूया. जे जळण्यासाठी चुलीखाली जाळ उत्पन्न होण्यासाठी, अग्नी निर्माण होण्यासाठी लाकूड हे 100% वाळलेलं पाहिजे. ते नसेल तर काय होतं, काही मुद्दे करू बघूया आपण. ते जर वाळेल नसेल तर ते पेटण्यासाठी अतिरिक्त इंधन द्यावं लागेल. रॉकेल टाका, डिझेल टाका, फुकत बसा, हवेची एनर्जी द्या, हे अतिरिक्त इंधन त्याला द्यावं लागेल. पाहिजे तेवढा अग्नी मिळणार नाही एवढं प्रयत्न करू नये. जर साधन चुकीचं म्हणजे ओलं लाकूड असेल, भिजलेलं, ओलं नाहीच नाही, भिजलेलं आहे, तर पाण्यात भिजलेलं लाकूड आहे, ते तेवढा अग्नी निर्माण करणार नाही. धूर निघेल त्यापासून, घरात पसरेल, नाकाडोळ्यात जाईल, तोंडात जाईल, खोकला येईल, नसलेला त्रास लहान आणि वृद्धांना होईल. हे त्याचा दुष्परिणाम. हवी ती ऊर्जा मिळण्यासाठी अतिशय जास्त वेळ लागेल. एकंदरीत ठरलेले काम करण्यास व्यत्यय येईल आणि कामाचा निपटारा व्यवस्थित होणार नाही. या ओल्या लाकडामुळे असं घडतं. एक साधन चुकीचं घेतलं, साध्य गाठू शकत नाही. म्हणजेच कमी वाळलेल्या लाकडाचे हे परिणाम आहेत. तर वचनात तर भिजलेल्या लाकडाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यामुळे साधन चुकीचं कधी वापरू नका, चुकीच्या मार्गाने कधी जाऊ नका, चुकीचं कधीही बोलू नका, असं या वचनकाराला इथे सुचवायचं आहे, असं माझं मत आहे. आता याच न्यायानं ही झाला दृष्टांत. आता सिद्धांताकडे आपल्याला यायचंय. सिद्धांत कसा, आपण त्याला चर्चा 2 मिनिटांसाठी करूया सिद्धांतावरती. याच न्यायाने जसे जळण्यासाठी भिजलेले लाकूड चालत नाही, तसेच निजवस्तू प्राप्त करण्यासाठी दांभिक माणूस, दांभिक विचाराचा माणूस, दांभिक वागणुकीचा माणूस कदापिही चालत नाही. हा सिद्धांत पुढे वचनकारांनी रोखठोकपणे मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर दांभिक व्यक्ती म्हणजे काही माहित पाहिजे. दांभिक कुणाला म्हणायचं नेमकं? आमच्या समाजात सगळेच हुशार आहेत, सगळेच विद्वान आहेत, सगळेच चांगले आहेत, सगळेच क्रांतिकारक आहेत, सगळे शरण आहेत, मग विकास तर का होत नाही, मग क्रांती का होत नाही? म्हणजेच काय, हे दांभिक आहे. मग दांभिक कोण कोण आहे त्याचे काही उदाहरण, शेलके उदाहरण देतो. शेलके गुण सांगतो मी, दांभिकाचे गुण. दांभिक व्यक्ती म्हणजे कुणाला म्हणावं? थोडक्यात फुगीर आणि मोठ्यापणाचा आवानणारे, फुगीर बोलणारे, फुगीर सांगणारे आणि मोठेपणाचा निष्कारण आवानणारे. तेवढं नसताना सुद्धा मी एवढा आहे सांगत बसणारे, फुगीर आणि मोठेपणाचा आवानणारे, असे लोक हे दांभिक सदराखाली मोडतात. कथनी व करणीमध्ये अतिशय फरक. कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानचा फरक. थोडासा फरक 10-20% असा चालेल, पण जमीन आसमानचा फरक असतो कथनी करणीमध्ये. ते दांभिक माणसं म्हणून आपण गृहीत धरायला हरकत नाही. पंच ज्ञानेंद्रियावर ज्यांचे नियंत्रण नाही, नंबर 1 चे दांभिक. पंच ज्ञानेंद्रियावर नियंत्रण पाहिजे, शरणांचं, संतांचं, महात्म्याचं, तर ते काम करू शकतात, ते वजन टाकू शकतात. आणि असं ज्यांचं पंच ज्ञानेंद्रियावर ज्यांचं नियंत्रण नाही, ते दांभिक म्हणायला हरकत नाही. माणसाला माणूस म्हणून जो सन्मान देण्यास नाकारतात, माणसाला माणूस मानत नाहीत, माणसाला माणसाची वागणूक देत नाहीत, दुय्यम वागणूक देतात, तृतीय वागणूक देतात, अशा माणसाला आपण दांभिक म्हणायला हरकत नाही. विविध प्रकारचे भेदभाव करणं, गोरे काळे, लहान मोठे, गरीब श्रीमंत, जात वर्ण, असे अनेक भेद करणारे हे दांभिक लोक आहेत. असा गुण दिसलं की सरळ दांभिक या व्याख्येत टाकून मोकळं व्हायचं. अजिबात भीती बाळगायची गरज नाही, त्याच्यासाठी हायगय करायची गरज नाही. हे अनेक प्रकारचे विविध भेदभाव करून स्वतःचं श्रेष्ठत्व सांगणारी मंडळी नसताना सुद्धा ते दांभिक या सदराखाली मोडतात. शेवटचं दांभिकाचं आणखीन एक उदाहरण, नीतिमूल्याप्रमाणे आचरण न करणारे. नीतिमूल्य म्हटल्यानंतर सगळेच आले. नीतिमूल्य अनेक मोठ्याने सांगितलेले आहेत. ते नीतिमूल्य ज्यांच्या आचरणात नाहीत, जे नीतिमूल्याचं आचरण जे करत नाहीत, ते नंबर 1 चे दांभिक, असं या ठिकाणी आपण व्याख्या त्याचं गुणाचं विश्लेषण करू शकतो. असे गुण असल्यास कोणी काही गप्पा मारणारे लोक आहेत, काही मोठमोठे उपदेश करणारे आहेत, काही चर्चा करणारे आहेत, काही सल्ले देणारे लोक आहेत. उगं फुकट सल्ले द्यायचे, काय करणं ना धरणं, देणं ना घेणे, पण सल्ले देणारे आपल्याकडे रगड आहेत. तर अशा सल्ले देणाऱ्याची दांभिकमध्ये गणना करून त्यांच्या पाठीशी न राहता त्यांचा वर्ग वेगळा करून त्यांना बदलण्याची गरज आहे. आणि आपल्या शरण परिवारात चांगल्या लोकांना मिसळून अशा लोकांवर प्रभाव टाकणं गरजेचं आहे. दांभिक लोकांचा प्रभाव चांगल्या लोकांवर नको आहे, पण चांगल्या लोकांचा प्रभाव दांभिकावर पाहिजे. दांभिक म्हणजे काय आणखीन म्हणता येईल? नाटकी, खोटारडी, स्वार्थी, फसवी अशी ही माणसं. अशा व्यक्तीचा निजवस्तू मिळेल काय म्हणतात पुढे. अशा वस्तू, असे लोक हे दांभिक झाले अशा गुणांचे. आता निजवस्तू म्हणजे काय? अंतिम सत्याची ओळख असं मी म्हणेन. हे वचनात सांगितलेलं आहे, अभंगात सांगितलेलं आहे, दोह्यात सांगितलेलं आहे, कबीराने सांगितलेलं आहे, बसवण्याने सांगितलेलं आहे, तुकारामाने सांगितलेलं आहे. निजवस्तू मिळेल काय? अशा दांभिक लोकांना निजवस्तू मिळेल का? जसं भिजलेलं लाकूड चुलीत घातल्यावर जाळ मिळत नाही, त्रास होतो, हेतू साध्य होत नाही, तसे अशी दांभिक माणसं, अशी खोटारडी माणसं समाजात असतील तर त्यांना निजवस्तू मिळेल काय? निजवस्तू म्हणजे काय आपण बघणार आहोत. अंतिम सत्याची ओळख. अंतिम सत्य म्हणजे माझं मत असं आहे
जन्म आणि मृत्यू अंतिम सत्य आहेत. आणि सोबत काही आणलेलं नाही आणि सोबत काही न्यायचं पण नाही, हे आणखीन मोठं सत्य. सोबत येताना हात बांधून आलो आणि जाताना हात पसरून गेलो. हात बांधून येताना यायचं आणि जाताना हात पसरून रिकाम्या हाताने जायचं, हे फार मोठं सत्य आहे. अंतिम सत्य आहे. जन्म आणि मृत्यू सोबतच, सोबत येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं म्हणून संग्रह करू नका, हाव करू नका, इच्छापेक्षा वाढू नका, हे अंतिम सत्य म्हणजेच निज वस्तू असं मला म्हणायचं आहे. सुख, सुख हे, सुखाची व्याख्या बऱ्याच लोकांच्या बऱ्याच असतील, पण सुख म्हणजे ह्या शरणांची, या संत महात्म्याची व्याख्या एक आणि एकच आहे. सुख हे भोगातून मिळत नाही, भोग त्यागून सुख मिळतं आणि भोग भोगून दुःख मिळतं. म्हणून सुख मिळायचं असेल तर भोग त्यागले पाहिजेत, उपभोगी वस्तूपासून दूर राहिलं पाहिजे, अनेक वस्तूचा ऐशारामात राहण्याची सवय नको आहे. त्याच्यामुळं भोग त्यागून सुख मिळवा, भोग भोगून सुख दुःख आहे ते मिळत नाही. म्हणून सुखात, सुख म्हणजे हे निज वस्तू, अंतिम सत्य वर सांगितलेलं आता. जन्म मृत्यू, सुख, समाधान. मग सुख नाही तर समाधान येतच नाही. कुठल्याही गोष्टी समाधान डायरेक्ट मिळत नाही. सुख आधी यावं लागतं, मग पुन्हा समाधान येतं. सुखाशिवाय समाधान येऊ शकत नाही. समाधान म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये प्रयत्न करूनही जे मिळेल तसं राहणं असं आहे. ते आळशी होऊन राहणं असं नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये चांगलं राहून जे मिळेल तसं निसर्गाने ठेवलं तसं वागत राहणं, त्याला तोंड देत राहणं, ह्याला समाधान म्हणतात. चौथा गुण, निजवस्तू म्हणजे चौथी कोणती गोष्टी असू शकेल. समाधान एक आहे. चौथी गोष्ट, समस्त प्राणी मात्रात देव पाहणे. अतिशय अवघड गोष्ट. माझ्या मुलात मला देव पाहता येत नाही, माझ्या बायकोत पाहता येत नाही, माझ्या मित्रात पाहता येत नाही. समस्त प्राणी मात्रात मित्र मी कधी देव पाहावं, हे बघणं म्हणजे निजवस्तू आहे. ही ह्या दांभिकांना कधी मिळेल, शक्यच नाही. कारण माझ्या बायकोमध्ये मला देव दिसत नाही, माझ्या पत्नीमध्ये दिसत नाही, माझ्या मुलामध्ये दिसणं, माझ्या मित्रामध्ये दिसणं, माझ्या मुलीमध्ये दिसणं, माझ्या घनागोतात देव दिसणं, तर मला समस्त प्राणी मात्रात देव दिसत नाही म्हणजे मी दांभिक आहे, हे स्पष्ट कबूल करावं. जीवात शिव पाहणे, हेच समस्त प्राणी मात्रात देव पाहणे, जीवात शिव पाहणे जवळपास एकच आहे. इत्यादी बाबी ह्या निजवस्तूमध्ये मोडतात. म्हणून प्रत्येकाने दांभिकता सोडून शरण बनावं अशी वचनकाराची या ठिकाणी रास्त अपेक्षा आहे. आता शरण ही झाली ह्या वचनाचा अर्थ. वचन होतं आपलं फार अतिशय मोलाचं वचन आहे, फार अर्थपूर्ण वचन आहे. त्या वचनापासून आपण बरंचसं विश्लेषण आता केलेलं आहे. शरण मोळगे माळ्याची 820 वचनं आहेत. एका वचनाचा एवढा जबरदस्त अर्थ आहे. आणखीन त्याचे विश्लेषण फार मोठे विद्वान लोक करू शकतात. फार लांब ते वचन, एका वचनावर 2-2 तास प्रवचन होऊ शकतं, कीर्तन होऊ शकतं, व्याख्यान होऊ शकतं, PhD होऊ शकते. तर अशी 820 वचनं मोळगे मारे लिहिलेत. 820. तर 820 वचनामध्ये काय काय अर्थ दडलेला असेल, काय काय भाव असेल, काय काय संदेश असेल, हे आपण शरणांनी बघण्याचं काम आहे. त्यांची आणखीन 2 वचनं, आता जे वचन वाचलं त्याला पुष्टी देणारे आणखीन 2 वचनं माझ्याकडे आहेत. शहाणपण सांगणारे सगळे गुरुजन, शहाणपण सांगणारे सगळे गुरुजन इष्टलिंग हातात घेऊन. बरोबर आहे की नाही? समाजामध्ये असे काही गुरु आहेत, तथाकथित गुरु. त्यांना गुरु कशाला म्हणावं, गुरुची लक्षणं काय हे माहीत असतं सुद्धा विषय वेगळा आहे. शहाणपण सांगणारे सगळे गुरुजन इष्टलिंग हातात घेऊन शेळपट लोकांच्या दारात जाऊन भिक्षा मागतात. बरोबर आहे? ही कसं लिंग घेण्याची पद्धत आहे? लिंग घेण्याचा अर्थ काय? शेळपट लोकांच्या दारात जाऊन भिक्षा मागतात. असे अर्धवट ध्येय असलेले लोक निकळंक मल्लिकार्जुना आवडत नाहीत. हे अर्धवट ध्येय असलेले, अर्धवट ज्ञान असलेले, अर्धवट माहिती असलेले, अर्धवट क्रिया करणारे आणि अर्धवट सल्ले चुकीचे देणारे असे लोक मला आवडत नाहीत. हे असंच त्या वचनाला संबोधून प्रत्येक मानवजातीला उपदेशपर असं हे वचन आहे. आणखीन एक वचन या ठिकाणी मोळगी मारायचं आहे. शरीराच्या हाती लिंगपूजा. आजकाल पाहतो आपण लिंगपूजा करणारी बरीच वाढलीत. बरेच लोक लिंगपूजा करतात. ही शरीराच्या हातात लिंग असतो, असे बसतात, डोळे झाकतात. सगळं खरं दिसतंय बाहेरून ते लिंग घेतलेलं आहे, डोळे झाकलेले आहेत, असं आपल्या गळ्यात लिंग असतं. ते लिंग काढलं की ते मध्ये काढायचं, ते असं बसलं की तिथे लिंग ठेवायचं, त्याच्याकडे बघायचं, डोळे झाकून बघायचं. डोळे झाकून ती डोळे झाकल्यानंतर काय होतं बघा तुम्ही. शरीराच्या हाती लिंगपूजा, मनाच्या हाती संसार. किती अवघड आहे. असं लिंग समोर दिसतं, लोकांना दिसतं, घरच्यांना दिसतं हे लिंग पूजा करतंय, पण मनाच्या हातात संसार. मन हे मध्ये आहे, हे अदृश्य आहे. तिथे विचार का चालू आहे संसाराचा. हे राहिलं, ते राहिलं, ऑफिसचं राहिलं, ते चोरी करायचं राहिलं, त्याला मारायचं राहिलं, त्याला शिवाय द्यायचं राहिलं, त्याला फसवायचं राहिलं, ते राहिलं, संसार चांगला असं तर शेतात राहिलं, हे काम राहिलं, ते हे मनाच्या हातात संसार, शरीराच्या हातात इष्टलिंग. ही कसली लिंगपूजा? प्रश्नाचं चिन्ह आहे पुढं. वचनकाराने मोळगे मार्याने ते प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. शरीराच्या हाती लिंगपूजा, मनाच्या हातात संसार, ही कसली लिंगपूजा? ही कसली जंगमपूजा? ही लिंगपूजा आहे ना, जंगमपूजा आहे. कसली म्हणजे ह्या मान्य नाही.
असल्या निर्लज्ज बघा, हे किती मोठा शब्द, असं कोणी सहसा भांडणं सुद्धा म्हणत नाही, शिवाय देताना म्हणत नाही, पण वचनकार या ठिकाणी म्हणतात मुळगी मारे या, असल्या निर्लज्ज अभद्र नाकाच्या लोकांची भेट घडवू नकोस. अभद्र नाकाची म्हणजे असल्या इज्जतीची, नाक म्हणतो आपण इज्जतीच्या अनुषंगाने वापरतो, प्रभावाच्या अनुषंगाने वापरतो. असं हातात लिंग, मनात एक संसाराचा लिंग, हातात इष्टलिंग, पुन्हा ही लिंगपूजा होऊ शकत नाही, जन्मपूजा नाही. आणि असल्या अभद्र निर्लज्ज बिनकामी लोकांची मला भेट, परत मल्लिकार्जुनला हात जोडतात. हे निष्कलंक, हे उत्तम मल्लिकार्जुना, हे असं अशा लोकांची मला भेट नको. हे दोन वचनं त्याला पुष्टी देणारे आहेत. म्हणजेच असं वचनाचा अर्थ किती गंभीर आणि किती सुंदर आणि किती मस्त, किती रसाळ आहे हे आपण पाहू शकतो. या अशा अनेक वचनांचा सविस्तर अर्थ आपण यथावकाश जसं वेळ येईल तसं पाहू, कधी प्रसंग आला तर पाहूया. ते पाहणं गरजेचं आहे. अनेक अंगाने वचनाचा अर्थ पाहिल्यास वचनांची किंबहुना वचन साहित्याची महती कळेल. हे वचन साहित्य म्हणजे आमचा धर्मग्रंथ. लिंगायत हा आमचा स्वतंत्र धर्म आहे आणि स्वतंत्र धर्माचं हे वचन धर्मग्रंथ आहे म्हणून आपण याच्याकडे पाहतोय. आपला लिंगायत धर्म स्थापक महात्मा बसवण्णा यांच्या शरणांनी लिहिलेली ही वचनं, या सर्व आपण आतापर्यंत हे माझे यावर थोडक्यात आपण अशा प्रकारे आपण सर्व शरणांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन मला सहन केला. या 4 शरणांचे चरित्रकार्य वचन इतिहास थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबत सर्वांना मी धन्यवाद देतो. शरण शरणार्थ. जय बसवण्णा.